नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मद्यप्राशन केलेल्या एका माथेफिरू प्रवाशाने बसमध्ये महिला कंडक्टरवर चाकूने हल्ला केलाय। हल्ल्यात महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुरेखा बळीराम भालेराव, वय वर्ष 38, राहणार मुळशी, मूळ मुखेड, नांदेड असे जखमी झालेल्या कंडक्टर महिलेचं नाव आहे। या प्रकरणी भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ही घटना बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अलंकार चौक परिसरात घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भालेराव या PMPML बसमध्ये वाहक म्हणून नोकरीस आहेत। बुधवारी सायंकाळी 7 वाजता त्या वाहक म्हणून मनपा ते SRA विमाननगर या बसमध्ये कर्तव्यावर होत्या। जुना बाजार चौकातून एक प्रवासी बसमध्ये चढला। त्याने जुना बाजार ते एरवडा असे तिकीट काढले। काही वेळाने तो प्रवासी बसमधील इतर प्रवाशांना शिवीगाळ करू लागला। त्याने मद्यप्राशन केले असल्यामुळे प्रवाशांनी त्यांच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले, तरी तो शिवीगाळ करत होता। त्याने फिर्यादींना इतर प्रवाशांची तिकिटे काढत असताना अडथळा निर्माण केला। अलंकार चौकात बस आल्यानंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास फिर्यादींनी त्याला खाली उतरण्यास सांगितले। त्याचा राग आल्याने तो फिर्यादींच्या अंगावर धावून गेला, तसेच मोठ्याने शिवीगाळ करून त्यांना तिकीट काढण्यापासून परावृत्त करू लागला। फिर्यादींनी बस थांबवून त्याला खाली उतरण्यास सांगितले। दरम्यान त्याचा राग आरोपीला आला, त्यातूनच त्याने खिशातून चाकू काढून फिर्यादींच्या मांडीत मारला। जखम झाल्याने रक्तस्राव होऊ लागला। त्यावेळी आरोपीने तेथून पळ काढला। फिर्यादी महिलेच्या साथीदारांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।